जय भवानी। आमदार गोपीचंद पडळकरांच्या हल्ल्यावरील मास्टरमाइंड आमदार रोहित पवारांना अटक झालीच पाहिजे। आमदार गोपीचंद पडळकरांच्यावर हल्ल्याचा मास्टरमाइंड आमदार रोहित पवारांना अटक झालीच पाहिजे। शेमड्या रोहित पवारांना अटक झालीच पाहिजे। शेमड्या रोहित पवारांना अटक झालीच पाहिजे। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा आमदार गोपीचंद पडळकर साहेबांचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा रोहित पवार यांना अटक झालीच पाहिजे। आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती सोलापूरमध्ये झालेला हल्ला याचा निषेध आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे करत आहोत। त्याचा मास्टरमाइंड हे रोहित पवार आहेत आणि त्यांची तात्काळ अटक झाली पाहिजे। त्यासाठी आमचं हे निषेध चालू आहे। जोपर्यंत त्यांचं अटक होत नाही तोपर्यंत आमचा निषेध हा सुरूच राहणार आहे। काल विधानसभामध्ये देवखाते यांनी सांगितलं कशा प्रकारे रोहित पवार यांनी त्यांना पूस केली, कशा प्रकारे त्यांना मायनर समाजाच्या पाठीमागे लपून गोपीचंद पडळकर साहेबांवरती हल्ला करायचा, त्यांच्यावरती खुनी प्रयत्न करायचा। हे जे षडयंत्र आहे त्यांच्याकडे पुरावे आहेत, ते सरकारने पुरावे तात्काळ घ्यावेत आणि रोहित पवारांना अटक करावी एवढीच मागणी आहे। जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये आमदार सुरक्षित नाहीत तर जनता कशी सुरक्षित राहतील? त्यांना तात्काळ अटक करा एवढीच मागणी आहे। जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे। आज विटेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही भारतीय जनता खानापूर तालुक्याच्या वतीनं आमदार रोहित पवार यांचा जोडे मारून निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित आहे। खरं तर या महाराष्ट्रात पवार घराण्याला एक राजकीय वलय आहे, परंतु शरद पवार साहेबांच्या नंतर अजितदादांच्या नंतर या महाराष्ट्रात एक तिसरी पिढी त्यांच्या घरात निर्माण होते आणि या तिसरी पिढीला एक वेगळंच वळण या महाराष्ट्रात लागलेलं आहे। आमचे नेते, आमचे दैवत आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्यावर जो हल्ला सोलापूरला झाला त्याचा खरं तर मास्टरमाइंड आहे आमदार रोहित पवार आहेत आणि त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। इथून पुढे जर महाराष्ट्रात अशा प्रकारचं जर कोणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अगदी जीवाची बाजी लावून आमदार साहेबांसाठी या ठिकाणी ढाल करून उभा राहतील एवढंच या निमित्तानं सांगतो ना। आमदार रोहित पवार यांचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। महाराष्ट्रातील बहुजन समाजाचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते या सांगली जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर काही दिवसापूर्वी सोलापूर या ठिकाणी हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यातून ते बचावले होते। या गोष्टीचा तपास सुरू होता। या तपासाच्या अंती काही गोष्टी समोर आल्या आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा मास्टरमाइंड हा शेमडा आमदार रोहित पवार आहे अशा पद्धतीच्या काल गोष्टी विधानसभेमध्ये दिसून आल्या आणि महाराष्ट्रभर या सगळ्या गोष्टीचा संताप बहुजन समाजामधले वेगवेगळ्या चळवळीमध्ये संघटनामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या मध्ये या गोष्टीचा संताप आहे की या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं नेतृत्व संपवण्याचं कारस्थान हे पवारांच्याकडून सातत्यानं झालेलं आहे। आपण जर बघितलं असेल, आपण ज्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे त्या सांगली जिल्ह्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला अशा पद्धतीचा आरोप ज्यांच्यावर आहे ते शरद पवार आणि अशा पद्धतीनं दुसरं बहुजन समाजाचं नेतृत्व आता उभं राहते ते आमदार गोपीचंद पडळकर। हे आमदार गोपीचंद पडळकरांचं या महाराष्ट्रातलं नेतृत्व संपवण्याच्या उद्देशानं रोहित पवार अशा पद्धतीने जर काम करत असतील तर त्यांना या महाराष्ट्रातली जनता पैतानानं मारल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आज आपण बघत असाल की खानापूर तालुक्यामध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन आम्ही केलं की त्यांना जोडे मारो। येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये बहुजन समाजातला एकही माणूस रोहित पवारला फिरू देणार नाही आणि आमदार गोपीचंद पडळकरांना तुम्ही जे आता हलक्यात घेतलं होतं ते आता परिस्थिती राहणार नाही। आमदार गोपीचंद पडळकर हे तुम्हा सगळ्यांना पुरून उरणारं नेतृत्व आहे आणि म्हणून आम्ही आमदार गोपीचंद पडळकरांच्यावर जे भ्याड हल्ला झाला त्या हल्ल्याचा मास्टरमाइंड
आमदार रोहित पवार याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आजचे जोडो मारो आंदोलन केलेलं आहे। आज या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे, तुमचे पदाधिकारी म्हणतात की आमदार सुरक्षित नाहीत। आमदार नाही, ज्यावेळेला आमदार सुरक्षित नव्हते त्यावेळेचं सरकार कोणाचं होतं बघा, त्यावेळेला आमचं सरकार नव्हतं, हे महाविकास आघाडीच्या सरकारनं जो तपास लपवलेला होता तो तपासामध्ये आता ह्या गोष्टी सगळ्या पूर्ण झाल्यामुळं हे आता समाजाचं पुढे आलेलं आहे, त्याच्यामुळे हे आपल्या पुढे ही निर्देशित आज आम्ही केलेला आहे। परवा विधानसभेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊने ज्यावेळी सांगितलं सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी पाठीमागे आमच्या बहुजन समाज नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या सोलापूर हल्ला केला होता, त्यानंतर आम्ही आज त्याचा निषेध करण्यासाठी चौकासह एकत्र आलो आहेत। कारण रोहित पवार हा पूर्ण नालायक आहे, तो शरद पवारांच्या घरातला असल्यामुळे त्यांनी सर्वांना पडळकर साहेबांचं बरं वाटत नाही। कारण आता महाराष्ट्र कुठे पण जावा पडळकर साहेबांसाठी नाव चालू आहे, पडळकर साहेब त्यांना स्वतः विरोध करतात, असं कोणी तिने आतापर्यंत ठेवलं नाही की पडळकर साहेब स्वतः विरोध करतात, त्यामुळे त्यांना पडळकर साहेब आता नको आहेत, त्यावेळी त्यांनी